हॅलो स्टुडंट्स. आता वेव्हजमध्ये नेक्स्ट टॉपिकवर आपण जाणार आहोत. आपण पाहिलं की वेव्हचं इक्वेशन कसं असतं, वेव्हच्या प्रॉपर्टीज कशा असतात, ठीक आहे ना. वेव्हचे इक्वेशन्स, वेव्हजमध्ये असणारे वेलॉसिटीचे रिलेशन्स वगैरे वगैरे असे बरेचसे टॉपिक शिकत शिकत आपण आता आलो आहे. आता आपल्याला पाहिजे की एखादी वेव्ह, आपण स्ट्रिंगमधली वेव्ह शिकत आहे ॲक्च्युली, ठीक आहे ना. सो स्ट्रिंगमध्ये असणारी वेव्हज किंवा एखादी वेव्हज किती पॉवर घेऊन जाते, ठीक आहे ना. म्हणजे पॉवर सुद्धा वेव्हज ट्रान्समिट करतात. पॉवर, प्रेशर, डिस्प्लेसमेंट, एनर्जी हे सगळं ट्रान्समिट करता येतं थ्रू वेव्हज. वेव्हचा यूजच आपण अशा पद्धतीने घेत असतो, ठीक आहे ना. सो वेव्हचा आजचा हा टॉपिकमध्ये आपण शिकणार आहोत की वेव्हज किती पॉवर ट्रान्समिट करू शकतात. ओके, एक स्ट्रिंगचं एक्झाम्पल घेऊनच आपण असं इमॅजिन करणार, एक स्ट्रिंग आहे आणि त्याच्यातूनच आपण ते कॅल्क्युलेशन्स करणार आहोत. ओके, सो टायटल देऊया आपण. टायटल आहे पॉवर ट्रान्समिटेड बाय वेव्ह. पॉवर ट्रान्समिटेड बाय वेव्हज. ओके, तर पॉवर ट्रान्समिटेड बाय वेव्हजमध्ये आपण असं कन्सिडर करूया की एक स्ट्रिंग होती, ठीक आहे ना. आणि ही स्ट्रिंग अशी वेव्हज घेऊन जात आहे आणि या वेव्हजमधून पॉवर जाणार आहे. ओके, सो इथे आपण कन्सिडर करूया की डीएम मास ऑफ स्मॉल एलिमेंट, एक या स्ट्रिंगचा, या वेव्हचा एक छोटासा मीडियम जे आहे, ज्या मीडियममधून वेव्ह जाणार आहे त्या मीडियमचं एक छोटंसं मास घेतलं. इथे आपण एक स्ट्रिंग कन्सिडर करते किंवा एखादे रोप कन्सिडर करते, याचा आपण मास घेतलं डीएम. आणि डीएल घेऊया आपण त्याचं लेंथ ऑफ दॅट स्मॉल एलिमेंट. ओके, आता समजा हे इथे कुठेतरी ते छोटंसं मास असेल डीएम, एवढंच समजा, एवढी लेंथ आणि डीएम एवढं मास आहे. तर मला सांगा हे दोरीमधले ते छोटंसं जे मास आहे डीएम, ते कोणती मोशन परफॉर्म करते. वेव्ह मोशन जर का दोरीमध्ये असेल तर त्या पार्टिकलची मोशन कोणती असणार आहे. यस, बरोबर सांगितलं तुम्ही, एसएचएम. ओके, मग मला सांगा देअरफॉर दी एनर्जी associated with this element is, कोणती एनर्जी असेल तर त्याच्यामध्ये एसएचएम ची एनर्जी आहे. डीयू घेऊया आपण ती, ठीक आहे ना. एसएचएम ची एनर्जी चा फॉर्म्युला काय आहे, टोटल एनर्जी ऑफ एसएचएम 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. इज इट? यस ऑर नो? आपल्याला सगळं माहिती आहे याच्याबद्दल. एसएचएम ची एनर्जी, टोटल एनर्जी, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, त्याची पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे, टोटल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे, टोटल एनर्जी कॉन्स्टंट आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. सो ती एनर्जी आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. एम म्हणजे काय? एम म्हणजे मास. सो या ठिकाणी तर मास छोटंसं घेतलेलं आहे, सो डीएम. एम ओमेगा स्क्वेअर, सो त्याचं अँग्युलर फ्रिक्वेन्सी जी असेल तिचा स्क्वेअर आणि या वेव्हचं जे ॲम्प्लिट्यूड असेल त्याचा स्क्वेअर. इज इट? ओके, समजूया की म्यू जो आहे, ओके, हा आहे मास पर युनिट लेंथ. म्यू आहे मास पर युनिट लेंथ. इज इट ओके? मग डीएम ची व्हॅल्यू ही म्यू इंटू डीएल होईल. बघा, म्यू म्हणजे काय? मास पर युनिट लेंथ. सो डीएम अपॉन डीएल म्हणजे म्यू. सो डीएम इज इक्वल्स टू मास पर युनिट लेंथ इंटू डीएल है ना. सो मास पर युनिट लेंथला याच्या लेंथने मी मल्टिप्लाय केलं. ओके, सो डीएम ची व्हॅल्यू ही मिळाली तर आपल्याला एनर्जी जी मिळेल त्या एलिमेंटची ती मिळेल डीयू इज इक्वल्स टू 1/2 म्यू इंटू डीएल इंटू ओमेगा. ओमेगा स्क्वेअरला आपण 4 एफ स्क्वेअर लिहू शकतो. बघा, ओमेगा असतं 2 पाय एन. एन म्हणजे फ्रिक्वेन्सी, आपण इथे एफ घेतोय फ्रिक्वेन्सीला. सो 2 पाय एफ होईल.
टू ओमेगा स्क्वेअर म्हणजे 2 पाय एफचा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर आणि एफ स्क्वेअर. ओके, इन टू ए स्क्वेअर. ओके, सो du बाय dl इज इक्वल्स टू बे एक बे, बे दोन्ही 4, 2 पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर म्यू इंटू ए स्क्वेअर. इज इट? बघा, हा डीएल इकडे डिवाइड घेतला, सो म्यू पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर ए स्क्वेअर. ठीक आहे ना. सो आपण थोडंसं पार्ट करायला सोपं जाईल असं घेऊया. सो 2 टाइम्स म्यू पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर ए स्क्वेअर. ओके, सो हे झालं डी बाय डीएल. आता डी बाय डीएल म्हणजे काय, तर या रोपमध्ये असणारी, या व्हेव मध्ये असणारी एनर्जी पर, हे एनर्जी डिवाइडेड बाय लेंथ म्हणजे एनर्जी पर युनिट लेंथ. ओके, सो ही आहे एनर्जी पर युनिट लेंथ डी बाय डीएल. सो दॅट डी बाय डीएल म्हणजे एनर्जी पर युनिट लेंथचा फॉर्म्युला 2 म्यू पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर ए स्क्वेअर. ओके, म्हणजे या स्ट्रिंगच्या प्रत्येक युनिट लेंथ मागे एखादी रोप असेल आणि त्या रोपमधून एक व्हेव चालली आणि ती व्हेव कशी आहे, तर त्या व्हेवची फ्रिक्वेन्सी आहे एफ आणि त्या व्हेवचा ॲम्प्लिट्यूड आहे ए. तर त्या व्हेव्समधून पर युनिट लेंथ किती एनर्जी चालली, सो ती एनर्जी असेल 2 म्यू पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर ए स्क्वेअर पर युनिट लेंथ. जर का समजा ती वेव, ती दोरी जर का 4 मीटर लांब असेल तर याला 4 ने मल्टिप्लाय करा, त्या दोरीमधली, त्या वेवमधली एनर्जी आपल्याला मिळेल. 5 मीटर असेल तर 5 ने मल्टिप्लाय करा, 6 मीटर असेल तर 6 ने मल्टिप्लाय, जेवढी लेंथ असेल त्या लेंथने याला मल्टिप्लाय करा. तुम्हाला त्या दोरीमधली, त्या मीडियममध्ये असणारी एनर्जी कॅल्क्युलेट करता येईल. काय फॉर्म्युला आहे, 2 म्यू पाय स्क्वेअर ए स्क्वेअर एफ स्क्वेअर, 2 म्यू पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर ए स्क्वेअर, 2 म्यू पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर ए स्क्वेअर. काय, कशाचा फॉर्म्युला आहे हा, तर एखाद्या रोपमधून, एखाद्या मीडियममधून जर का व्हेव जात असेल, त्या व्हेवची फ्रिक्वेन्सी किती आहे एफ, त्या व्हेवचा ॲम्प्लिट्यूड किती आहे ए, तर त्या व्हेव्ज, त्या दोरीमधून जाणाऱ्या या व्हेव्जमुळे त्या दोरीमध्ये किती एनर्जी आहे पर युनिट लेंथ, तर ती एनर्जी आहे 2 म्यू पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर ए स्क्वेअर. जर का ती दोरी असेल 3 मीटर लांब तर या कॅल्क्युलेशन्सला 3 मीटरने मल्टिप्लाय करा, तुम्हाला त्या दोरीमधली एनर्जी मिळून जाईल. ओके, सो आपण एनर्जी पर युनिट लेंथ पर्यंत आलोय. ओके, सो इथपर्यंत तुम्ही नोट करून घ्या. ओके, काय फॉर्म्युला आला एनर्जी पर युनिट लेंथचा, एनर्जी पर युनिट लेंथचा फॉर्म्युला आला du बाय dl इज इक्वल्स टू 2 म्यू पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर ए स्क्वेअर. ओके, हे आलं आपलं du बाय dl म्हणजे एनर्जी पर युनिट लेंथ. ओके सर, इथपर्यंत क्लिअर आहे, बिलकुल क्लिअर आहे का? यस सर, इथपर्यंत क्लिअर आहे की एखाद्या मीडियममधून जर का व्हेव जात असेल आणि त्या व्हेवचा जर का ॲम्प्लिट्यूड ए असेल, त्या व्हेवची फ्रिक्वेन्सी एफ असेल, तर त्या मीडियममध्ये पर युनिट लेंथ एनर्जी असते 2 म्यू पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर ए स्क्वेअर. म्यू काय, त्या मीडियमचं मास पर युनिट लेंथ आहे, एफ काय, त्या व्हेवची फ्रिक्वेन्सी आहे, ए काय, त्या वेव्हचं ॲम्प्लिट्यूड आहे. ओके, ठीक आहे, समजलं. आता पुढे du इज इक्वल्स टू, परत एकदा 2 म्यू पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर ए स्क्वेअर. ओके, du इज इक्वल्स टू 2 म्यू पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर ए स्क्वेअर इन टू dl. ओके, आता बघा, if v is the velocity of wave, okay, then in time dt dl is equals to v dt. बघा, सोपं आहे. dl म्हणजे लेंथ अपॉन टाइम म्हणजे वेलॉसिटी. इज इट? सो dl इज इक्वल्स टू vdt आपण असं लिहू शकतो. ओके, सो मी हे इक्वेशन्स हे जे आहे इथे हे असं पुट करणार, जागा वाचवणार. ठीक आहे ना. हिअर डायरेक्ट लिहिणार, हिअर काय आहे ते, हिअर
V is equals to dl is equals to V into dt. Is it? So एनर्जी काय झाली? du is equals to 2 mu pi square f square a square and dl means v dt. ओके ओके. म्हणजे मी काय केलं, जे इक्वेशन्स तुमचं इन टर्म्स ऑफ लेंथ होतं ते इक्वेशन मी तुम्हाला इन टर्म्स ऑफ टाइम आणून दिलं. म्हणजे आपण याला कन्वर्ट केलं ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. ओके. सो देअरफॉर du बाय dt इज इक्वल्स टू, सो हा dt कडे डिवाइड होईल ऑफकोर्स. सो इथे काय राहिलं? इथे राहिलं 2 mu pi square f square a square into v for velocity. सो अच्छे से याद करो, एनर्जी पर यूनिट टाइम, एनर्जी पर यूनिट टाइम, एनर्जी वर्क सारखं घ्या, वर्क अपॉन टाइम, सो दॅट इज पॉवर. ओके. सो देअरफॉर पॉवर, एनर्जी अपॉन टाइम मीन्स नथिंग बट पॉवर. ओके. पॉवर ट्रान्समिटेड थ्रू द मीडियम. या वेव्हच्या मध्ये जी पॉवर ट्रान्समिट झालेली ती पॉवर आहे, इज इक्वल्स टू 2 mu v pi square f square a square. So power transmitted by wave, power transmitted. ठीक आहे ना. सो दिस इज द वन ऑफ द फॉर्म्युला. हा आपल्याला कामात येतो, यूज करायचा असतो. ठीक आहे ना. याच्यावर न्यूमेरिकल बनतात. एखादी स्ट्रिंग आहे, ज्या स्ट्रिंगमध्ये एक वेव्ह तुम्ही तयार केली, त्या वेव्हचा जो स्पीड आहे तो v आहे, त्या वेव्हची जी फ्रिक्वेन्सी ती f आहे, त्या वेव्हचं जे ॲम्प्लिट्यूड आहे ते a आहे, आणि ज्या दोरीमध्ये ती वेव्ह तयार झाली त्या वेव्ह त्या दोरीचं मास पर युनिट लेंथ हे म्यू आहे. तर मला सांगा की त्या दोरीमधून किती पॉवर ट्रान्समिट झाली असेल? तर 2 mu v पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर ए स्क्वेअर हे असेल त्याचा फॉर्म्युला. जर का फॉर्म्युला रटायला त्रास झाला असेल तर डेरिव्हेशन्समध्ये परत एकदा रिवाइज करून घ्या की आपण कशा पद्धतीने याचं डेरिव्हेशन्स पाहिलं. तर आपण काय केलं, तर आपण त्या वेव्स एका दोरीमध्ये असं इमॅजिन केली, त्या दोरीचा एक छोटंसं मास घेतलं dm, त्या मासची एक छोटीशी लेंथ घेतली dl. आता dm मास त्या ठिकाणी कोणती मोशन करणार आहे? सर SHM करणार आहे. आपण SHMचं टोटल एनर्जीचं इक्वेशन पाठ केलेलं आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ते तिथे घेतलं, m घेतलं आपण dm ला मास पर युनिट लेंथ वरून लिहिलं म्यू इंटू dl. एनर्जीचं इक्वेशन तयार केलं. एनर्जीच्या इक्वेशनमध्ये dl आला, हा dlने याला डिवाइड केलं, dlने डिवाइड केल्यानंतर एनर्जी पर युनिट लेंथ मिळाली 2 mu पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर ए स्क्वेअर. चला फॉर्म्युला पार्ट नाही झाला सर, पण आता आम्ही तोंडी पण त्याला सॉल्व्ह करू शकतो, कारण की टोटल एनर्जी ऑफ SHM पार्ट आहे माझ्या, आणि त्याच्यावर आपण हे डेरिव्हेशन्स बनवू शकतो. मग त्याच्यानंतर परत dl ही जी एनर्जी आहे ही इन टर्म्स ऑफ dl होती, याला आपण vdt पुट करून ही इन टर्म्स ऑफ टाइम कन्वर्ट केली. हाच टाइम परत इकडे डिवाइड करून घेतला, हा टाइम परत डिवाइड करून घेतला, तर काय मिळालं? पॉवर ट्रान्समिटेड. आणि काय फॉर्म्युला आला? 2 pi mu v पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर ए स्क्वेअर. 2 mu v पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर ए स्क्वेअर. ओके. सो पॉवर, वेव्ह किती पॉवर ट्रान्समिट करते हे आपण इथे पाहिलं. सो आपलं जे टायटल होतं पॉवर ट्रान्समिटेड बाय वेव्ह हे इथपर्यंत आहे. ठीक आहे ना. समजून घेण्यासारखी गोष्ट कोणती आहे बघा, अशी दोरी आहे आणि या दोरीला मी या ठिकाणी एनर्जी दिली तर फक्त एनर्जी इथेच आली. समोर एनर्जी आहे का? नाही आहे. म्हणजे काय झालं, सध्या एनर्जी इथेच आहे, पण एकदा का या दोरीमध्ये पूर्ण वेव्ह सेटअप झाली, ठीक आहे ना, अशा पद्धतीची पूर्ण वेव्ह सेटअप झाली, तर सगळ्याच पार्टिकलमध्ये सारखी एनर्जी असेल, त्याला म्हणतात स्टेडी स्टेट. पण वेव्ह जेव्हा सुरू होईल त्यावेळेस मात्र या पार्टिकलमध्ये जी एनर्जी असेल ती समोरच्या पार्टिकलकडे राहणार नाही. ठीक आहे ना. सो सुरुवातीला थ्रूआउट द वेव्ह सारखी एनर्जी राहणार नाही, पण जेव्हा स्टेडी स्टेट येईल त्यावेळेस थ्रूआउट द वेव्ह सारखीच एनर्जी असेल. ठीक आहे ना. सो हा एक फंडा आपल्याला समजून घेण्यासारखा होता. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? यस ऑर नो? फॉर्म्युला बरोबर आठवून घ्या. ठीक आहे ना, आणि नोट करून घ्या व्यवस्थित. हॅलो, बघा आतापर्यंत जे स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं ते एका स्ट्रिंग वेव्हजला कन्सिडर करून पाहिलं आपण.
ओके, म्हणजे एखाद्या दोरीमध्ये असणारे वेव्ह म्हणजे ट्रान्सफर वेव्हजवर आपला जास्त फोकस होता. बघा स्टुडंट्स, आता जो सेक्शन आहे ॲक्च्युली आपण जे स्टडी करत आहे ते साऊंड वेव्हज आहेत. कोणत्या वेव्हज आहेत? साऊंड वेव्हज. सो आपल्याला आजपासून स्पेशली साऊंड वेव्हजवर जास्त फोकस करायचा आहे. ह्या जे साऊंड वेव्हज असतात, ठीक आहे ना, साऊंड वेव्हज ह्या लॉन्जिट्युडिनल वेव्हज असतात. कोणत्या वेव्हज असतात? लॉन्जिट्युडिनल. ठीक आहे, म्हणजे समजा एखाद्या मीडियममधून जर का ह्या वेव्ह जात असतील तर त्या मीडियमचे पार्टिकल्स, ठीक आहे ना, हे ज्या लेंथला ज्या डायरेक्शनमध्ये वेव्ह जाणार आहे त्या डायरेक्शनमध्ये व्हायब्रेशन्स करतात. ओके, काही अशा प्रकारे एक पाईप आहे, इमॅजिन करा, आणि या पाईपमधून साऊंड वेव्ह चालले अशा. या पाईपची लेंथ घेऊया आपण x. ओके, तर काय होतं की ह्या पाईपमध्ये ही एअर आहे ना, तर ही एअर अशी 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 व्हायब्रेशन होते आणि वेव्हज पण अशी येऊ राहिली आणि पार्टिकल्स जे आहे त्यांचं व्हायब्रेशन्स पण असं असं आहे. ओके, आणि त्याच्यामुळे काय झालं, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह अँड डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल हे एकमेकांना पॅरलल झाले आणि ही बनली लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ज्या ठिकाणी अशी क्राऊड आहे, इथे क्राऊड दिसते तुम्हाला, ठीक आहे ना, पार्टिकलची. इथे पण एक क्राऊड तयार करू आपण. ज्या ठिकाणी क्राऊड आहे त्याला म्हणतात कंप्रेशन. ज्या ठिकाणी मोकळे मोकळे आहे मीडियमचे पार्टिकल्स त्याला म्हणतात रेअरफॅक्शन. सो कंप्रेशन रेअरफॅक्शन कंप्रेशन रेअरफॅक्शन असं बनत बनत लॉन्जिट्युडिनल वेव्ह जात असते. सो लॉन्जिट्युडिनल वेव्हज किंवा साऊंड वेव्ह जर का आपल्याला डिस्क्राईब करायची असेल तर डिस्प्लेसमेंटमध्ये तर डिस्क्राईब होतेच की चला हे डिस्प्लेसमेंट व्हॅरी होत चालले, कुठे जास्त डिस्प्लेसमेंट होत आहे, इथे मोकळं डिस्प्लेसमेंट झालं, इथे कमी डिस्प्लेसमेंट झालं. सो डिस्प्लेसमेंटमध्ये व्हेरिएशन्स होत तर जातच आहे, पण सोबत ज्या ठिकाणी क्राऊड आहे त्याला आपण म्हणतो कंप्रेशन. या कंप्रेशनला प्रेशर जास्त झालं आणि रेअरफॅक्शनला प्रेशर नॉर्मल झालं. सो प्रेशर सुद्धा ट्रान्समिट होत आहे, लक्षात घ्या ना. सो साऊंड वेव्हजमध्ये डिस्प्लेसमेंट सोबत प्रेशर सुद्धा व्हॅरी होतं. सो व्हेरिएशन ऑफ प्रेशर अँड व्हेरिएशन ऑफ डिस्प्लेसमेंट हे सुद्धा, या दोन्ही गोष्टी सुद्धा या लॉन्जिट्युडिनल वेव्हजमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ओके, आपण जे इक्वेशन पाहिलं सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं, y इज इक्वल्स टू a sin 2 pi ब्रॅकेट स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा, किंवा y इज इक्वल्स टू a sin ओमेगा टी के ओमेगा टी मायनस के एक्स, हे जे इक्वेशन आपण पाहिले हे इक्वेशन डिस्प्लेसमेंटचे होते. ओके, मग इथे सुद्धा ते चालतं. मग आपण डिस्प्लेसमेंटचा विचार केला तर आपण त्याला डिस्प्लेसमेंट वेव्हज म्हणतो. ओके, पण आता तुम्हाला हे पण तर लक्षात आलं की याच्यामध्ये प्रेशर सुद्धा व्हॅरी होत चाललं. सो आपल्याला कन्वर्ट करायचं आहे डिस्प्लेसमेंट वेव्हचं इक्वेशन प्रेशर वेव्हजमध्ये. डिस्प्लेसमेंट वेव्हचं इक्वेशन कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला? प्रेशर वेव्हजमध्ये. ओके, म्हणजे आपण y इज इक्वल्स टू a sin ओमेगा टी मायनस के एक्स असं इक्वेशन पाठ केलं होतं की नाही. आपण आता त्याच्या जागी प्रेशरच्या टर्म्समध्ये असणारं इक्वेशन लिहिणार आहोत. ठीक आहे, पुढे तुम्हाला थोडंसं हे पण माहीत आहेच की ज्यावेळेस वेव्ह एखाद्या मीडियममधून जाते तर त्यामध्ये त्या मीडियममध्ये दोन प्रॉपर्टीज असल्या पाहिजे. नंबर 1 इलास्टिसिटी अँड नंबर 2 इनर्शिया. ओके, सो इलास्टिसिटी आणि इनर्शिया ह्या दोन्ही प्रॉपर्टी या मीडियममध्ये असायला पाहिजे. आता या ठिकाणी सॉलिडमधून सुद्धा साऊंड वेव्ह जाऊ शकते, लिक्विडमधून सुद्धा साऊंड वेव्ह जाऊ शकते, गॅसेसमध्ये सुद्धा साऊंड वेव्ह जाऊ शकते. मग साऊंड वेव्ह तिन्ही मेडमधून जाऊ शकते. मग अशी इलास्टिसिटी कोणती आहे की जी तिन्ही प्रकारच्या स्टेट्समध्ये असते. जसे की एक इलास्टिसिटी आहे यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस म्हणजे लेंथ लागते. लिक्विडला लेंथ असते का? नाही. गॅसला लेंथ असते का? नाही. मग यंग मॉड्युलस आपल्याला लिक्विडमध्ये दिसणार नाही. सो आपल्याला इलास्टिसिटी घेता येणार नाही. सेकंड इलास्टिसिटी आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ही शेपवर डिपेंड आहे. लिक्विड आणि एअरला शेपच नाही आहे. सो
ती सुद्धा इलास्टिसिटी आपण इकडे घेऊ शकत नाही. मग अशी कोणती इलास्टिसिटी आपल्याला साऊंड वेव्हच्या ट्रान्समिशन्समध्ये विचारात घ्यावं लागेल की जी तिन्ही मीडियममध्ये दिसून येते, आणि ती आहे बल्क मॉड्युलस. कोणती? बल्क मॉड्युलस. सो ही प्रॉपर्टी आपल्याला गॅसमध्ये पण दिसते, एअरमध्ये लिक्विडमध्ये पण दिसते आणि आपल्या सॉलिडमध्ये पण दिसते. सो बल्क मॉड्युलसचा यूज या मीडियममध्ये आपण, या डेरिव्हेशन्समध्ये आपण घेणार आहोत. ओके, चला आता आपण आपलं डेरिव्हेशन स्टार्ट करूया. आपल्याला डिस्प्लेसमेंट वेव्हचं इक्वेशन प्रेशर वेव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, सो जे आपण ठीक आहे ना पाठ केलं होतं y इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा, त्याच्यापेक्षा थोडंसं एका वेगळ्या फॉर्ममध्ये मी हे इक्वेशन घेणार आहे. ठीक आहे ना, बघा हे तुम्हाला माहीतच असेल. यस म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं, एस नॉट म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, म्हणजे हे झालं डिस्प्लेसमेंट. ठीक आहे ना, इज इक्वल्स टू एस नॉट म्हणजे ॲम्प्लिट्यूड साइन ओमेगा टी मायनस के एक्स. तेच इक्वेशन आहे, y इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. ठीक आहे ना, हे झालं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. चला या पार्टिकलने कुठेतरी छोटंसं एक डिस्प्लेसमेंट केलं एस, हे ते डिस्प्लेसमेंट आहे. आता मी याला करतो डिफरन्शिएट. ओके, पण डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे डिस्टन्स सोबत याला डिफरन्शिएट करतोय. सो हे होईल डी एस बाय डी एक्स इज इक्वल्स टू एस नॉट म्हणजे मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड जे चेंज होणार नाही, एस नॉट तसाच, साइन डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे तर ओमेगा टी कॉन्स्टंट, मायनस के एक्स सध्या असंच लिहावं लागेल, पण विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे तर मायनस के एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, तो होईल मायनस के. ओके, तर इथे आपल्याला डी एस बाय डी एक्स ची व्हॅल्यू मिळाली निगेटिव्ह ऑफ के टाइम्स एस नॉट कॉस ओमेगा टी मायनस के एक्स. ओके, याला आपण एका डेल्टा म्हणजे एकदम छोटा स्मॉल चेंजमध्ये लिहूया, डेल्टा एस अपॉन डेल्टा एक्स मायनस के एस नॉट कॉस ओमेगा टी मायनस के एक्स. ओके, याला मिनिंग आहे, मी जास्त डीपमध्ये जात नाही आहे. ठीक आहे ना, कारण की आपल्याला की बोर्डला नाही सोडवायचं, त्याला फक्त फॉर्म्युले तुम्हाला लर्न करायचे आहेत. फॉर्म्युल्याचे डेरिव्हेशन्स जर का तुम्हाला माहीत असतील तर फॉर्म्युले खूप चांगले लर्न होतात, म्हणून मी डेरिव्हेशन्स घेतोय. So therefore delta s is equals to minus k times s naught cos omega t minus kx into delta x. हा डेल्टा एक्स इकडे मल्टिप्लाय केला. ओके, दोन्ही साईडला हा जो पाईप होता ना याचा क्रॉस सेक्शन एरिया घेऊया आपण ए. ठीक आहे ना, ए फॉर एरिया. सो दोन्ही साईडला आपण एरियाने मल्टिप्लाय करूया. सो हे होईल डेल्टा एस इंटू एरिया इज इक्वल्स टू मायनस के एस नॉट कॉस ओमेगा टी मायनस के एक्स इंटू डेल्टा एक्स इंटू एरिया. बघा एवढ्या भागामध्ये जो स्मॉल चेंज झाला डिस्प्लेसमेंटमध्ये तो डेल्टा एस असेल. सो इथलचा एरिया ए आणि इंटू डिस्प्लेसमेंट तर इथलचा व्हॉल्यूम बनेल ना. सो हा तर डिस्प्लेसमेंट तर चेंज होणार आहे, सो हा व्हॉल्यूम काय होईल, चेंज इन व्हॉल्यूम. सो लेंथ इंटू एरिया सिलेंडरचा व्हॉल्यूम बनतो. सो हा चेंज होणार आहे म्हणून हा डेल्टा व्ही इज इक्वल्स टू मायनस के एस नॉट कॉस ओमेगा टी मायनस के एक्स आणि डेल्टा एक्स इंटू ए, तर एक्स म्हणजे पूर्ण पाईपची लेंथ होती, सो तो दॅट इज टोटल व्हॉल्यूम व्ही. ओके, आता बघा तुम्हाला एक टर्म्स जी अगदी शिकलेली आहात तुम्ही, ठीक आहे ना, एस पी सरांनी तुम्हाला शिकवली होती, ती म्हणजे बल्क मॉड्युलस. ठीक आहे ना, बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस बीटा इलास्टिसिटी मध्ये शिकलो होतो आपण. बीटा इज इक्वल्स टू प्रेशर अपॉन, म्हणजे प्रेशर म्हणजे काय असतं, प्रेशर म्हणजे असतं व्हॉल्यूम स्ट्रेस. ओके, प्रेशर म्हणजे काय असतं, व्हॉल्यूम स्ट्रेस. व्हॉल्यूम स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूम स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेन होईल मायनस डेल्टा व्ही अपॉन व्ही. ओके, तर देअरफोर मायनस डेल्टा व्ही अपॉन व्ही हे इकडे गेलं. ओके, तर इट इज इक्वल्स टू, किंवा एक स्टेप आणखी घेतो मी, ठीक आहे, काही अडचण नाही, याच्यानंतर घेऊया. इथे बघा
डेल्टा व्ही आणि हा व्ही इकडे केला मी डिवाइड. ओके, इज इक्वल्स टू मायनस के टाइम्स यस नॉट कॉस ओमेगा टी मायनस के एक्स. ओके, आता इथे लिहितो बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला, प्रेशर अपॉन निगेटिव्ह ऑफ चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. ओके, आता इथे बघा, विचार करा, हे आहे डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल्स टू पी. तर मी काय करतोय, याला इथे वरती घेतोय, डेल्टा व्ही अपॉन व्हीची याच्यावरून काय व्हॅल्यू आली, डेल्टा व्ही अपॉन व्ही निगेटिव्ह साईन सोबत, तर हा बीटा खाली जाईल. सो पी अपॉन बीटा. इज इट क्लिअर? बघा, डेल्टा व्ही अपॉन व्हीची व्हॅल्यू, डेल्टा व्ही अपॉन व्हीची व्हॅल्यू दिसते ना, डेल्टा व्ही अपॉन व्हीची व्हॅल्यू इथे, म्हणजे ही आली मायनस डेल्टा व्ही अपॉन व्हीची व्हॅल्यू पी अपॉन बीटा. सो हे झालं, मायनस साईन आहे इथे, तर हे मायनस असेल. सो डेल्टा व्ही अपॉन व्ही मीन्स निगेटिव्ह ऑफ मायनस ऑफ प्रेशर पी अपॉन डेल्टा बीटा, पी सॉरी ओनली बी, बी फॉर बल्क मॉड्युलस, इज इक्वल्स टू मायनस के टाइम्स यस नॉट minus k times s naught cos omega t minus kx. Okay, so now p चं इक्वेशन आपल्याला म्हणजे p मिळेल आपल्याला या ठिकाणी. ओके नाही, सो p चं व्हॅल्यू, p ची व्हॅल्यू इथे लिहितोय, दिसते का तुम्हाला? येस, पी ची व्हॅल्यू, हे निगेटिव्ह निगेटिव्ह गेट कॅन्सल, पी पी इज इक्वल्स टू बीटा इकडे मल्टिप्लाय, सो बीटा के यस नॉट कॉस ओमेगा टी मायनस के एक्स. ओके, दिसत नाहीये, घुमच्या कॅमेरा. ओके, थोडंशी तिकडची जागा. ओके, सो पी बीटा के एस नॉट कॉस ओमेगा टी मायनस के एक्स. याला आपण लिहूया P इज इक्वल्स टू पी नॉट कॉस ओमेगा टी मायनस के एक्स. म्हणजे काय केलं माहिती का आपण, बीटा के एस नॉटची व्हॅल्यू पी नॉट ठेवली. ओके, म्हणजे प्रेशर मॅक्सिमम, डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम वरून प्रेशर मॅक्सिमम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं. सो बी म्हणजे बल्क मॉड्युलस त्या मीडियमचा, के प्रोपोगेशन कॉन्स्टंट 2 पाय अपॉन लॅम्बडा त्याची व्हॅल्यू असते. बघा, के आहे, हा कॅपा नाही आहे, के इंटू एस नॉट म्हणजे ॲम्प्लिट्यूड, त्याच्यावरून मॅक्सिमम प्रेशर त्या व्हेव्समधलं आपल्या लक्षात आलं. आणि हे झालं इक्वेशन, कशाचं इक्वेशन झालं, तर प्रेशर व्हेव्सचं. म्हणजे जसं डिस्प्लेसमेंट व्हेव्सचं हे इक्वेशन आहे, ठीक आहे ना, तसं प्रेशर व्हेव्सचं ते इक्वेशन आहे. पी इज इक्वल्स टू बीटा के एस नॉट कॉस ओमेगा टी मायनस के एक्स किंवा पी इज इक्वल्स टू पी नॉट कॉस ओमेगा टी मायनस के एक्स. ओके, आता लक्षात घ्या, हे इक्वेशन, ओके, हे इक्वेशन हे डिस्प्लेसमेंट व्हेव्सचं इक्वेशन, आणि हे इक्वेशन पी इज इक्वल्स टू पी नॉट कॉस ओमेगा टी. ओके, हे दोन इक्वेशन म्हणजे एक डिस्प्लेसमेंट व्हेव्सचं इक्वेशन आहे आणि एक प्रेशर व्हेव्सचं. ॲक्च्युली दोन्ही व्हेव्स एकच आहे, पण ज्यावेळेस डिस्प्लेसमेंटचा अभ्यास करायचा असो डिस्प्लेसमेंट व्हेव, आणि ज्यावेळेस प्रेशरचा अभ्यास करायचा असो प्रेशर व्हेव्स. सो डिस्प्लेसमेंट व्हेव अँड प्रेशर व्हेव्स, डिस्प्लेसमेंट व्हेव अँड प्रेशर व्हेव, या दोन व्हेव्सचे इक्वेशन्स. आता मी हे मधलं पुसतोय कारण की ऑफकोर्स आपल्याला काही काम नाही आहे, तुम्ही हे नोट करून घेसाल थोडंसं व्हिडिओ मागे घेऊन. ओके, तर बघा, प्रेशर व्हेव्स आणि डिस्प्लेसमेंट व्हेव्स म्हणजे डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनवरून आपण प्रेशर व्हेव्सचं इक्वेशन तयार केलं. ठीक आहे ना, लॉन्जिट्युडिनल व्हेव्स ज्या आहेत, ज्या साऊंड व्हेव्स आहेत त्यांच्यामध्ये प्रेशर व्हॅरी होतं, त्याच्यामध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट व्हेव्सचं इक्वेशन पण माहीत असायला पाहिजे आणि प्रेशर व्हेव्सचं सुद्धा इक्वेशन माहीत असायला पाहिजे. सो डिस्प्लेसमेंट व्हेव्सचं इक्वेशन काय आलं, सो डिस्प्लेसमेंट व्हेव्सचं इक्वेशन इज लाईक एस इज इक्वल्स टू एस नॉट साइन ओमेगा टी मायनस के एक्स. आणि प्रेशर व्हेव्सचं इक्वेशन काय आलं, सो पी इज इक्वल्स टू पी नॉट कॉस ओमेगा टी मायनस के एक्स. ओके, सो हे दोन इक्वेशन्स तुम्ही आता खाली याच्या खाली लिहिणार, हे दोन इक्वेशन्स. ओके, आता या दोन इक्वेशनवरून फ्रॉम दिस टू इक्वेशन, फ्रॉम दीज इक्वेशन्स
ओके. सो प्रेशर वेव्स आणि डिस्प्लेसमेंट वेव्स मध्ये किती फेज डिफरन्स आहे? इथे साईन तर इथे कॉस, होय की नाही? इथे साईन तर इथे काय कॉस, म्हणजेच 90 डिग्रीचा फेज डिफरन्स झाला. कॉस 90 प्लस थिटा साईन थिटा होऊन जातं ना, सो त्याच्यामुळे. सो आपण इथे कन्फ्युजन्स लिहूया. देर इज π/2 phase difference, π/2 phase difference between these two waves. आहे की नाही? इथे साइन इथे कॉस है ना. त्याचा अर्थ काय होईल जर का π/2 चा फेज, सो जिथे डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम, ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम असेल त्या ठिकाणी प्रेशर हे मिनिमम राहील. ओके. फेज चेंज आहे साइन आणि कॉस, सो याच्यामुळे जिथे डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम होतं, बघा या ठिकाणी डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम होतं, रेअरफॅक्शन आलं, सो इथे प्रेशर कमी आहे. ओके. उलटा सुद्धा ट्रू आहे. जिथं डिस्प्लेसमेंट मिनिमम आहे त्या ठिकाणी प्रेशर मॅक्सिमम राहील. ओके. सो डिस्प्लेसमेंट जिथे मॅक्सिमम तिथे प्रेशर मिनिमम, जिथे प्रेशर मिनिमम तिथे डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम, जिथे डिस्प्लेसमेंट मिनिमम तिथे प्रेशर मॅक्सिमम. ओके. इज इट क्लिअर? सिंपल आहे, बिलकुल सिंपल. ओके. आणि आहेच ना, बघा इथे इथे डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम आहे तर प्रेशर काहीच नाही. इथे प्रेशर जास्त आहे तर डिस्प्लेसमेंट कमी आहे. बघा डिस्प्लेसमेंट 0 होतं, SHM करतो ना पार्टिकल, सो मीन पोझिशनला तर डिस्प्लेसमेंट किती होतं 0, पण प्रेशर 0 नाही होणार. प्रेशर मिनिमम होईल पण 0 नाही होणार. मिनिमम म्हणजे किती होईल तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर इतकं प्रेशर होऊ शकतं मिनिमम. ॲटमॉस्फेरिक पेक्षा कमी प्रेशर एक डिफरंट थिंग राहील. ओके. आता हे जे मॅक्सिमम प्रेशरचा फॉर्म्युला आला होता तो कसा होता? ॲम्प्लिट्यूड, प्रोपोगेशन कॉन्स्टंट आणि बल्क मॉड्युलस, याच्यावर तुम्हाला मॅक्सिमम प्रेशरसुद्धा कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. ओके. सो असे 2 टॉपिक्स तुम्हाला मी आज दिलेत, ठीक आहे ना. जे होमवर्क तुम्हाला दिलेलं असतं ते पूर्ण इमानदारीने करत राहा, वेळेच्या आत करा, म्हणजे कोर्स पुढे पुढे लगेच सरकवता येईल. ठीक आहे ना. वह्या चेक करायला सांगितला तरी लवकर आले नाहीत, सो त्याच्यामुळे लांबतो. ठीक आहे ना. सो कोर्सला लांबू देऊ नका, वेळेवर होमवर्क करा. तुमच्यावर डिपेंड आहे कोर्सचा स्पीड किती ठेवायचा आहे. ठीक आहे ना. सो वेळेवर होमवर्क करत चला, वेळेवर रिप्लाय करत चला. कोणाची वाट पाहू नका की कोणी रिप्लाय करेल तर मग मी करेल. आता कोणाची वाट पाहायची दिवस राहिले नाहीत, आपलं आपलं करायचं आहे. ओके. सो याला व्यवस्थित नोट करून घ्या, याचा विचार करा. विचार करत असताना मनात काही शंका आल्या तर मला मेसेज करा, कॉल करा. ठीक. सगळ्यांना माझी सूचना की स्वतःची काळजी घ्या, लॉकडाऊनचं पालन करा, बाहेर विनाकारण फिरू नका. ओके. सो टिल देन टेक केअर.